शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या वतीने एसटी कडून अचानक झालेल्या भाडेवाढ संदर्भात पेण रामवाडी येथे निदर्शने करण्यात आली आहे। पेण रामवाडी डेपोतून सुटणाऱ्या व येणाऱ्या गाड्यांना थांबवून घोषणाबाजी करण्यात आली असून एसटी विभागाकडून झालेल्या दरवाढीचा यावेळेस निषेध करण्यात आला आहे। तर प्रवाशांच्या सेवेसाठी म्हणून ओळख असलेल्या राज्य परिवहन महामंडळाकडून तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय झाला आहे। या तिकीट दरात तब्बल 14.97% भाडेवाढ करण्यात आली आहे। तर यामुळे आता लाल परीचा प्रवास महागला आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना या भाववाढी संदर्भात माहीत नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे। तर निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण व इतर योजनांची प्रलोभने दाखवून निवडून आले आहेत आणि त्या योजनांची अंमलबजावणी करताना राज्याच्या तिजोरीत तो खळखळाट झाला असून तो भरून काढण्यासाठी ही भाववाढ करण्यात आली आहे आणि हे महाविस्कळीत सरकार असून परिवहन महामंडळाकडून तिकीट दर वाढ करण्यात आली आहे त्याचा निषेध करतो असं वक्तव्य प्रसाद भोईर यांनी रामवाडी येथे एसटी दरवाढ विरोधात निदर्शने करताना केलं आहे। यावेळी शिवसेना नेते प्रसाद भोईर, जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, पिंट्या ठाकूर, नरेश गावण, समीर म्हात्रे, जगदीश ठाकूर, दीपश्री पोटफोडे तसंच राकेश मोकल आणि योगेश पाटील, अच्युत पाटील, मेघना चव्हाण, वैशाली समेळ, दर्शना जवळे, महानंदा तांडेल आणि वसंत म्हात्रे, हिराजी चौघले यांच्यासह अनेक शिवसैनिक यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते। वाहिनी म्हणून ओळखली जाणारी व सर्वसामान्य गोरगरिबांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, महिला वर्गांसाठी, छोट्या मोठ्या व्यावसायिकांसाठी, आदिवासी बांधवांसाठी हक्काचं वाहतुकीचं साधन असलेलं राज्य परिवहन मंडळाची एसटी बस वाढीतील ही भरमसाठ भाडेवाढ ज्या महाविस्कळीत असलेल्या अशा महायुती सरकारने केलेली आहे त्याचा निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही चक्का जाम करतोय। याचा उद्देश एवढाच आहे की सरकारला आम्ही याची जाणीव करून देतोय की तुमचा हा जो पॅटर्न चालू आहे, तुम्ही ज्या प्रकारे पहिले मुख्यमंत्री पदाचा वाद घातलात, त्यानंतर मंत्रिमंडळ स्थापन करताना महिनाभर घालतात, त्यानंतर आता पालकमंत्र्यांचा वाद घातलात, हे आम्हाला न कळण्या एवढं महाराष्ट्राची जनता दुधखुरी नाही आहे। तुम्ही निवडणुकीपुरतं ज्या काही प्रलोभनं जनतेला दाखवलीत, लाडकी बहीण, लाडके भाऊच्या पद्धतीने तुम्ही सर्वसामान्यांच्या खिशामध्ये 2 पैसे टाकण्याचा प्रयत्न केलात आणि मग त्याद्वारे आपल्या राज्याच्या तिजोरीचा जो खडखडाट झालाय तो आता कुठेतरी लपवण्यासाठी म्हणून या गोष्टी तुमच्या चालू आहेत आणि मग ती आता तिजोरी भरण्यासाठी पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावण्याचं काम या सरकारने चालू केलंय आणि ही सुरुवात आहे। एसटीची भाडेवाढ ही सुरुवात आहे। अजून जीवनावश्यक वस्तूंच्या गॅस सिलेंडरची भाववाढ अशीच होत जाणार आहे। जे कडधान्याचे भाव आहेत ते वाहनाला भेटणार आहेत। हा एक पॅटर्न या सरकारने चालू केला आहे आणि त्याची आम्हाला पूर्णतः जाणीव आहे आणि म्हणूनच आम्ही सरकारचा निषेध करण्यासाठी आणि त्यांना इशारा देण्यासाठी की तुमच्या या ज्या चाली आहेत त्या आम्हाला चांगल्या कळतात आणि हा इशारा देण्यासाठी म्हणूनच आम्ही आज या ठिकाणी आंदोलनाचा पवित्रा घेतला। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।